नमस्कार मित्रांनो, मी रोहित. मित्रांनो, महाराष्ट्र शासन नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा येणारा हप्ता कधी येणार आहे, अशी शेतकऱ्यांना आस लागलेली आहे. 7वा हप्ता नमो शेतकऱ्याचा कधी जमा होणार आहे, ही शेतकऱ्यांना काळजी पडलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लागलेली प्रतीक्षा. मित्रांनो, शेतकऱ्याचा मोठा सण म्हणजे तो पोळा. याचबरोबर आपण जर बघितलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची झालेली नुकसानग्रस्त परिस्थिती, नमो शेतकरी सन्मान महानिधीचा हप्ता देऊन शेतकऱ्यांना काही दिलासा दिला जाईल, अशा प्रकारच्या शक्यता आतापर्यंत वर्तवण्यात येत होत्या. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेला होता, म्हणजेच वितरित करण्यात आलेला होता. राज्यातील 92,91,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता वितरित करण्यात आलेला होता. त्यानंतर तात्काळ नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल, अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. मित्रांनो, आतापर्यंत ज्या शक्यता होत्या त्या बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांना हप्ता मिळू शकतो, आता या शक्यता ढुसूळ झालेल्या आहेत. आता अशा प्रकारच्या कोणत्याही शक्यता यामध्ये आता दिसून येत नाही. मित्रांनो, जर आपण बघितलं तर राज्यातील 92,91,000 शेतकरी हे पीएम किसान योजनेच्या लाभार्थीसाठी पात्र झालेले होते आणि याचाच डाटा केंद्र सरकारने राज्य सरकाराकडे घेतला होता, मागवला होता. 92,91,000 लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा या 7व्या हप्त्यासाठी पात्र करण्यात आलेले होते. मात्र यासाठी राज्य सरकारकडून हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यकता आहे ते म्हणजे निधीची. मित्रांनो, एकंदरीत जर आपण बघितलं तर या योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडून 1930 कोटी पेक्षा जास्त निधीच्या वितरणाची आवश्यकता आहे. एकंदरीत जर बघितलं तर आपण निधी वितरित झाल्यानंतर साधारणपणे 1 किंवा 2 दिवसामध्ये सुद्धा हा हप्ता वितरित करण्यात येऊ शकतो. याच्यासाठी शेतकऱ्यांना जी प्रतीक्षा होती म्हणजे या योजनेच्या GRची. आज 22 ऑगस्ट शुक्रवार आला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाकडून कोणताही GR नाही आणि हप्ता वितरित करण्यात सुद्धा आलेला नाही. त्यामुळे जर आपण बघितलं तर बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांना हप्ता मिळण्याची कुठलीही शक्यता दिसून येत नाही. मित्रांनो, जर आपण बघितलं तर नमो शेतकरी असेल किंवा पीएम किसान असेल, या योजनेचे हप्ते वितरित होण्यापूर्वी पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे निधी ट्रान्सफर केले जातात. त्यांचे जे काही RFT असेल ते वगैरे ते ऑनलाईन पद्धतीने पीएम किसानच्या वेबसाईटवर दाखवले जातात. पण अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे असे अपडेट वेबसाईटवर दिसून येत नाही मित्रांनो. त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात येणारा निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला नाही. त्याच्यामुळे एकंदरीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता मिळण्यासाठी निलंबित होणार आहे दिसून येत आहे. मित्रांनो, शासनाच्या मार्फत निधी वितरित केल्यानंतर किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरित होण्याची काही शक्यता दिसून येत नाही. बैलपोळ्याच्या निमित्त सुद्धा हप्ता वितरित होणार नाही याची शक्यता जाणवत आहे मित्रांनो. तशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला येईल. तसेच बैलपोळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.